जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। कर्मोपासनज्ञान विवेक वैराग्यदायिने राम हनुमद्रूपाय रामदासाय वै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी वित्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमस्कार। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीने सर्व श्रोत्यांना सादर जय रघुवीर। श्री सद्गुरु तत्व या विषयाच्या चिंतनामध्ये आपण सद्गुरूंची नानाविध लक्षणं पाहत आहोत। पैकी ज्ञान विवेक वैराग्य ह्या लक्षणांचं आपण चिंतन केलेलं आहे आणि भक्ती किंवा भजन या विषयाचं चिंतन आपण करायला प्रारंभ केलेला आहे। म्हणून भक्ती ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा एवढी लक्षणं सद्गुरूंची असायला हवीत आणि ही सर्वच्या सर्व लक्षणं पूर्णांशानं असायला हवीत असा सिद्धांत समर्थांनी ग्रंथराज दासबोधात केलेला आहे। त्याच्यातील भजन किंवा भक्ती या विषयाबद्दल आपण चिंतन करायला प्रारंभ केलेला आहे। भक्तीचं महत्त्व काय, भक्ती का असायला हवी सद्गुरूंच्या पाशी, ज्ञान असलं म्हणजे पुरे नव्हे का असं कुणाला वाटेल, पण भक्ती त्यांच्याकडं पूर्णपणे असली पाहिजे याचं कारण बहुतांश शिष्य हे भक्तीचे अधिकारी आहेत। भक्तीचे अधिकारी आहेत याचा अर्थ कमी अधिकार असणाऱ्यांसाठी भक्ती आणि जास्त अधिकार असणाऱ्यांसाठी ज्ञान वगैरे असं असतं का? मुळात गंमत अशी आहे की कमी अधिकार असणाऱ्यांपासून सर्वोच्च अधिकार असणाऱ्यांपर्यंत सगळ्यांसाठी भक्ती उपयोगी आहे आणि विशिष्ट योग्यता असणाऱ्यांसाठीच योग ज्ञानादी मार्ग, ज्याला सांख्य असं म्हणतात, साधन चतुष्टय संपन्नता ज्यांच्याकडे आहे त्यांनाच त्या मार्गात जाऊन गती आहे। हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे भक्ती काहीतरी कमी महत्त्वाची आहे आणि विशेष लोकांसाठी ज्ञानमार्ग आहे, विशेष लोकांसाठी ज्ञानमार्ग आहे हे सत्य आहे, पण विशेष लोकांसाठी भक्तिमार्ग नाही आहे हे असत्य आहे। हे नीट समजून घ्यायला हवं। सर्वसामान्यातील सामान्यांपासून अलौकिक व्यक्तीपर्यंत सर्वांसाठी भक्ती हा अधिकाराचा विषय आहे। म्हणून सद्गुरू हे भक्ती संपन्न असले पाहिजेत, कारण भक्ती संपन्न असल्यामुळं अनेक शिष्यांना ते भक्ती मार्गातील अनेक गोष्टी नीट समजावून सांगू शकतील आणि त्यांची प्रगती घडवून आणू शकतील। म्हणून सद्गुरूंकडं भजन किंवा भक्ती हे लक्षणही उत्तम पद्धतीनं असलं पाहिजे। भक्ती या विषयाचं आपण चिंतन करत आहोत। तर ही भक्ती आहे कशी? प्रेम लक्षणा भक्ती। भक्तीचं प्रधान लक्षण हे प्रेम असं आहे। प्रत्येक व्यक्तीला प्रेमाची अपेक्षा असते। तो कुणावर तरी प्रेम करत असतो, कोणीतरी त्याच्यावर प्रेम करत असतं। प्रत्येकाला आपल्याला प्रेमाला प्रतिसाद मिळावा असं वाटत असतं। प्रत्येक संबंधामध्ये तो आहे विषय। माता पिता पुत्र हा संबंध झाला, भाऊ 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 बहीण 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 या संबंधात प्रेमाचा विषय आला, पती पत्नी या विषयात आला, मित्र मित्र या विषयामध्ये प्रेमाचा संबंध आला। म्हणजे ही जी नाती आहेत
ही सर्व प्रेमाच्या संबंधांनी बांधलेली आहेत. जर ती आनंददायी असतील तर, त्रासदायक असतील तर त्याच्या विरुद्ध द्वेषाने प्रेरित झालेली अशी नाती असतात. शत्रू मित्र हा संबंध द्वेषाने प्रेरित, विरोधाने प्रेरित झालेला असतो. पण जी सकारात्मक नाती आहेत ती सर्व प्रेमसंबंधांनी जोडली गेलेली असतात. आणि सर्वसामान्य माणूस हा भावनाप्रधान असतो, बुद्धिप्रधान असण्यापेक्षा भावनाप्रधान असतो, म्हणून तो भक्तीचा अधिकारी असतो. म्हणून हे भजन म्हणजे भक्ती हा विषय सद्गुरूंचं लक्षण म्हणून सांगितला गेलेला आहे. पण या भक्तीचा थोडा आवाका बघूया आणि कोणत्या प्रकारची नेमकी भक्ती सद्गुरू करतात हे आपल्याला कळलं पाहिजे. पण मी ती आत्ता करू शकतो का, आणि नसेल तर कशा माध्यमातून ते मला पुढे नेतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. मागच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की कामनिक जी गोष्ट आहे ती भक्तीमध्ये येत नाही, उपासना म्हणून आपण तिला मानूया. कारण कामनेने फळ जोडलं जातं आणि भक्तीनं भगवंत जोडला जातो. निष्काम भक्तीने भगवंत जोडला जातो. फळ कुठं आणि भगवंत कुठं, म्हणजे जमीन आणि आकाशातील अंतर आहे. म्हणून तुम्ही निष्काम व्हा आणि तिथून भक्ती सुरू होते. आणि त्याच्यामध्ये वैधी आणि पराभक्ती किंवा साधन भक्ती आणि साध्य भक्ती असे दोन विभाग पडतात. साधन भक्तीमध्ये किंवा वैधी म्हणजे विधीनं केलेली भक्ती, विशिष्ट पद्धतीनं विधी करावे लागतात. कर्मामध्ये जसे विधी असतात तसे त्या विधीनं केलेली भक्ती ती वैधी. त्यामध्ये गौणी भक्ती आणि रागात्मिका भक्ती असे दोन प्रकार आहेत. फक्त ऐकून ठेवू आपण आणि पुढे जात जाऊ. पराभक्ती मात्र पराभक्ती आहे. गौणी भक्ती याचा अर्थच कळला आपल्याला की ती गौण प्रकारची निष्काम आहे, पण अजून सुरुवात आहे. देवाकडून मागणं बरोबर नाही राव, हे काही बरोबर नाही असं जेव्हा जीवाला वाटायला लागतं आणि तो आता काहीतरी मिळवण्यासाठी भगवंत नको, भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंत हवा असं जेव्हा त्याला वाटतं आणि त्या सकामतेतून तो निष्कामतेमध्ये येतो, त्यावेळेला त्याची सुरुवात गौणी भक्तीनं होते. कारण तो प्राथमिक अवस्थेमध्ये असतो. हळूहळू त्याला भजन पूजन अशा गोष्टी तो करायला लागतो. त्याचंच पर्यवसान रागात्मिका भक्तीमध्ये होतं, म्हणजे भगवंताबद्दलची ओढ प्रेम वाढायला लागतं. ही रागात्मिका भक्ती. राग म्हणजे काय? भगवंताबद्दलची ओढ. राग या शब्दाचा अर्थ आपण आसक्ती असा घेतलाय, पण इथं भक्तीच्या अनुषंगानं तो आलाय, त्यामुळं तो भगवंताबद्दलची आसक्ती म्हणजेच प्रेम असा घेतला पाहिजे. ही रागात्मिका भक्ती आणि हिचं पर्यवसान यथावकाश पराभक्तीमध्ये होणार आहे. रागात्मिका भक्तीमध्ये नवधा भक्तीचा विषय आलेला आहे. नवधा भक्ती म्हणजे 9 पद्धतीची. समर्थांनी नवविधा असा शब्द वापरलाय, फार विचारपूर्वक वापरलेला आहे शब्द. अष्टधा प्रकृती म्हणतात, अष्टविधा प्रकृती ते म्हणत नाहीत, पण नवधा भक्तीला नवविधा भक्ती असं म्हणतात. नवधा भक्ती म्हटल्यामुळं चुकत काही नाही, पण नवविधा भक्ती म्हटल्यामुळं 9 विधींना करण्यात येणारी भक्ती असा त्याचा अर्थ आहे. 9 प्रकाराची भक्ती हा एक वेगळा अर्थ तो नवधा भक्तीमध्ये आला. नवविधा भक्ती समर्थ म्हणतात तेव्हा 9 विधींना करण्याची भक्ती असा त्याचा अर्थ आहे. आणि विधी आला म्हणजेच ती वैधी झाली, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग ती कदाचित रागात्मिका असेल, कदाचित ती आधीची गौणी असेल, आणि तिचा परोत्कर्ष पराभक्तीमध्ये होणार आहे. तिलाच समर्थांनी आत्मनिवेदनाचे अंती, आत्मनिवेदन भक्तीच्या शेवटी त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होणं आणि त्या अवस्थेमध्ये तो राहणं, तिलाच सायुज्य मुक्ती असंही म्हटलेलं आहे. आणि तीच संत महापुरुषांची पराभक्ती आहे, परमोच्च अवस्थेतील भक्ती आहे. भक्तीचे 9 प्रकार वगैरे एवढं आपण विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही. प्रेम या संदर्भात भक्तीचं आपण चिंतन करूया. 9 प्रकार फक्त सांगून ठेवतो, श्रवण करून घेऊ आपण. पहिलं श्रवण हेच आहे, दुसरं कीर्तन आहे, तिसरं स्मरण, त्यामध्ये विशेष करून नामस्मरण. पादसेवन, यामध्ये विशेष करून सद्गुरू पादसेवन. अर्चन म्हणजे पूजा अर्चा, वंदन, दास्य हा भाव झाला, सख्य हा भाव झाला, आणि आत्मनिवेदन ही 9 प्रकारची 9 विधींन करण्यात येणारी भक्ती आहे. ही सर्व मराठी संतांनी समर्थांनी
मानलेली आहे. आणि ह्या भक्तींमध्ये श्रवण आणि आत्मनिवेदन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्यही श्रवण व्हायला पाहिजे, अध्यात्मचिंतन व्हायला पाहिजे. श्रवण आणि चिंतन, श्रवण भक्तीमध्ये श्रवण आणि मनन हे एकत्र मानलेलं आहे. कारण नुसतं श्रवणाला काही अर्थ नाही, श्रवण करून त्याचं मनन चिंतन व्हायला पाहिजे. म्हणजे मननपूर्वक असलेलं श्रवण किंवा श्रवणोत्तर केलेलं मनन, हे मनन झाल्यानंतर ते श्रवण भक्ती पूर्ण झाली, असा त्याच्यातला भाव आहे. आणि आत्मनिवेदन म्हणजे पराभक्तीमध्ये त्याचं परावर्तन होणार आहे. आणि पराभक्ती म्हणजे काय? श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक फार सुंदर श्लोक येतो, त्याच्यात असं म्हटलंय की जो माझ्यामध्ये सर्व पाहतो आणि मीच सर्व आहे असं पाहतो, तो श्रेष्ठ भक्त आहे. हीच ती पराभक्ती. हे सर्व काही वासुदेवमयम जगत हा जो प्रकार आहे, सर्वं खल्विदं ब्रह्म हा वेदांताचा विषय आहे. त्या प्रकारानं तो भक्त हे सगळं भगवत स्वरूप आहे. माझ्यातही तोच आहे आणि सर्वातही तोच आहे. भगवंतामध्ये सर्व आहे आणि सर्वामध्ये भगवंत आहे, अशी त्याची धारणा व्हायला लागते. हा पराभक्तीचा अधिकारी. सद्गुरू त्या अवस्थेमध्ये असतात. पण ही भक्ती सुरुवात कशी ते करून देतात जीवाच्या उत्कर्षासाठी, याचं थोडक्यात चिंतन करूया. म्हणजे आपल्याला आपला सोपान कळेल, मार्ग कळेल. गमू पंथ अनंत या राघवाचा, हे कळत जाईल. भागोभक्ती ही असं एक वचन आहे, एक विभाग असणं. भगवंताचा मी अंश आहे, भगवंत अंशी आहेत. अंशी म्हणजे पूर्ण अंश असणारा तो अंशी असतो, आणि अपूर्ण अंश असतो तो अंश असतो. मी एक अंश आहे, जीव आणि शिव. ममेव अंशो जीवलोके जीवलोक सनातन. माझाच एक अंश जीवलोकामध्ये जीव म्हणून घेतो. इथून ती भक्ती सुरू होते. मागच्या प्रवचनात जसं सांगितलं की वैराग्यानंतर भक्ती हा शब्द आलेला आहे. वैराग्य आल्याखेरीज भक्ती होत नाही. म्हणजे जेव्हा हा मनुष्य साधक भक्त हा प्रपंचाला वैतागतो, त्याची असारता त्याला लक्षात येते, आणि आता तो खरा तर मुमुक्षू होतो की नको बाबा हा संसार, इथली नाती गोती सर्व क्षणिक आहेत, असत्य आहेत, बदलणारी आहेत. काल मित्र होता तो आज शत्रू झाला आहे, आणि आज शत्रू आहे तो उद्या मित्र होणार आहे, अशी अवस्था आहे. इथं काहीच स्थिर नाही आहे, ह्याच्यात काही अर्थ नाही आहे. जे स्थिर आहे, शांत आहे, जे माझं स्वतःचं म्हणवता येईल, अशा कोणाची तरी कशाची तरी आपल्याला प्राप्ती व्हायला पाहिजे, अशी इच्छा म्हणजेच वैराग्य जागृत झाल्यानंतर तो भक्तीकडे वळतो. त्यावेळेला भागोभक्तीमध्ये तो येतो. कारण त्या ठिकाणी वैराग्य प्राप्त होतं आणि आता त्याला ओढ लागते. ज्याचा तो अंश आहे त्याची ओढ लागते. अजून त्याला ते कळलेलं नाही आहे. जर शास्त्र त्यांनी वाचलं असेल तर त्याच्या बुद्धीला ते कळेल, पण अजून अनुभूती आलेली नाही आहे. तिथून सुरुवात होते. त्याच्यातून तो पुढं जाणार आहे. ओढ लागल्यानंतर ती ओढ वाढत जाते आणि त्याचं रूपांतर तळमळीमध्ये होतं. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, तुझविण रामा मझ कंठ वेना, पाण्याविण मासोळी तुका तैसा तळमळी. ही अवस्था त्याला प्राप्त होते. त्याचं पर्यवसान प्रेम वाढण्यामध्ये होतं. ज्या प्रमाणामध्ये विरह वाढतो त्या प्रमाणामध्ये प्रेम वाढतं, असं भक्तिशास्त्राचा नियम आहे. फार विचित्र नियम आहे. ज्या प्रमाणात विरह वाढतो, विरहाचं दुःख वाढतं, त्या प्रमाणामध्ये तो दुःखी व्हायला पाहिजे ना, पण त्याचं प्रेम वाढत जातं. हे भक्तिशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचं पर्यवसान शेवटी मी त्या भगवंताचा अंश आहे आणि मला आता पूर्णत्व प्राप्त करायचं आहे, हे त्याच्या मनामध्ये निश्चय होतो आणि तो पूर्ण शरणागती त्याला प्राप्त होते. तिथं ती भागोभक्ती पूर्ण होते आणि नंतर त्याच्यामध्ये भाव जागृती होते. पुढची व्याख्या भावोभक्ती. भाव हीच भक्ती आहे किंवा भावानेच भक्ती सिद्ध होते, ही त्याला प्राप्त होते. हे सगळं सद्गुरू आपल्याकडून करून घेत असतात. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर आपण वागलो तर आपल्याकडून सद्गुरू हे हळूहळू हे सगळं करून घेत असतात.
त्याच्यात भावजागृती होते आणि ते भाव प्राधान्यानं 4 मानलेले आहेत: दास्य, सख्य, वात्सल्य आणि माधुर्य. दास्य भावामध्ये मी भगवंताचा दास आहे, तो माझा स्वामी आहे, हे प्राधान्याने आहे. वात्सल्य दास्य भावामध्ये काय? रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, हा तो भाव आहे. तो निर्भय होऊन जातो. कारण माझा स्वामी कसा आहे? परम समर्थ आहे हे त्याला माहीत असतं आणि तो माझं रक्षण करणार आहे. नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. त्यामुळे तो निर्भय होतो आणि प्रेमाने भक्ती करायला सुरू करतो. कुणामध्ये वात्सल्य भाव जागृत होतो आणि वात्सल्य भावात 2 भाग आहेत. भगवंत हा माझा मुलगा आहे, मी त्याची आई किंवा बाप आहे, किंवा मी भगवंताचा मुलगा किंवा मुलगी आहे आणि भगवंत माझे आई किंवा वडील आहे. या दोन्हीमध्ये वात्सल्य भाव आहे. मी मुलगा आहे आणि भगवंत वडील आहे, त्याच्यात वात्सल्य आहे, पण दास्य प्रधान वात्सल्य आहे. भगवंत माझं बाळ आहे या भावनेमध्ये परिपूर्ण वात्सल्य आहे. हा कोणताही भाव त्याच्यात जागृत होऊ शकतो. सख्य भावामध्ये तर मी आणि भगवंत मित्र आहोत, याला वेदांताची जोड आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे. जीव आणि शिव हे 2 पक्षी मानलेले आहेत आणि ते एकाच झाडावर बसलेले आहेत. ते दोघं मित्र आहेत. सयुजा सखाया, सखा आहेत ते एकमेकांचे, असं म्हटलेलं आहे. हा सख्य भाव अत्यंत मधुर आहे आणि या सख्य भावामध्ये दुरावा कमी होऊन जातो. भक्ताकडून बराचसा दास्यभाव आणि सख्यभाव पाळला जातो, पण भगवंताकडून प्राधान्यानं सख्यभावाचं पालन केलं जातं. असा हा फार मधुर भाव आहे. आणि माधुर्य भक्तीमध्ये मी भगवंताची दासी, सखी किंवा पत्नी आहे आणि भगवंत माझे स्वामी किंवा प्रेमास्पद किंवा पती आहेत, हा भाव आहे. या नानाविध पद्धतीनं भावजागृती होते. भावजागृती झाल्यानंतर त्याची निर्भयता, जसं मगाशी म्हटलं की तो निर्भय होऊन जातो. माते कशाचे भय, मला भय नाही आहे, ह्यालाच पुढची भक्ती मानलेलं आहे. पुढची म्हणजे भक्तीची आणखी एक व्याख्या, भंजनम इति भक्ती. भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टींचा नाश करणं, हेही भक्तीचंच लक्षण मानलेलं आहे. ही भक्ती सुद्धा सद्गुरू आपल्यामध्ये संक्रमित करतात. एक एक टप्पा पुढं 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 नेत राहतात आणि तो एवढा निर्भय होतो की अरे माझा रामस्वामी, अरे मला कोण वाकड्या दृष्टीनं पाहू शकतो रे. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. भंजनमिती भक्ती. जो कोणी माझ्या भक्तीच्या आड येईल, कोणीही असो तो, वक्र पाहे, त्याला त्रास देत नाही. समर्थाची म्हणजे रामरायांच्या सेवकाच्या वक्र पाहण्याची हिंमत कोणाची आहे. एवढं सामर्थ्य सद्गुरू त्याला एवढं आश्वस्त करतात की मी तुझ्या पाठीशी आहे, भगवंत तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नको. आणि तोही त्याच्या साधनेच्या बळावरती, प्रेमाच्या बळावरती, शरणागतीच्या बळावरती आता तो एवढा निर्भय होतो की माझा पाठीराखा सद्गुरुदेव आहे. सद्गुरू सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, तुकोबा म्हणतात. बरं, तुकोबांनाही व्यक्त गुरु कोणी नाही, समर्थांनाहीच असे व्यक्त गुरु नाही आहेत सद्गुरू, तुकोबांनाही व्यक्त सद्गुरू कोणी नाही आहेत, पण तरीही ते म्हणतात की इतरांचा लेखा कोण करी. कोण विचारतोय बाकीच्यांना माझ्या विरोधात कोण किती बोलतायत आणि काय बोलतायत. आणि असा तो भक्त निर्भय होऊन जातो. आणि मग भज सेवा याम, तो अखंड शरण जातो आणि केवळ सेवा करणं हीच त्याची वृत्ती राहते. ह्या भक्तीच्या ह्या माध्यमातून सद्गुरू हे सगळे या माध्यमातून गेलेले असतात. आणि ज्याला जो मार्ग माहीत असतो, अनुभूत असतो, अनुभव त्याचा असतो, तो अगदी निर्भयपणे हा कोणत्या अवस्थेला आहे हे सद्गुरूंना माहीत असतं. बरोबर त्याला त्या त्या मार्गानुसार त्या त्या पद्धतीचं मार्गदर्शन ते करतात आणि प्रेमस्वरूप त्याला भगवंतापर्यंत घेऊन जातात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, योगशास्त्र म्हणतो ना आपण, योगशास्त्र आहे ते, पण त्याच्यात भक्तियोग नावाचा पण एक अध्याय आहे. आणि विशेष म्हणजे ध्यानयोगाच्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याचा समारोप करताना
तपस्व्यांपेक्षा, तत्वज्ञानांपेक्षा, कर्मयोग्यांपेक्षा सुद्धा ध्यानयोगी किंवा राजयोगी हा श्रेष्ठ आहे. पण अशा सर्व श्रेष्ठ असणाऱ्या राजयोग्यांमध्ये सुद्धा जो एकचित्त होऊन श्रद्धेनं माझी भक्ती करतो हा परमश्रेष्ठ आहे. म्हणजे गीतेनंही भक्तीला किती प्राधान्य दिलं हे आपल्या लक्षात आहे. परमश्रेष्ठ म्हटले त्याला. श्रीमद आदिशंकराचार्य वेदांत केसरी ज्ञान मार्गाचे पुरस्कर्ते तेही काय म्हणतात, मोक्ष सामग्रीमध्ये म्हणजे मोक्ष साधन सामग्र्या भक्तिरेव गरीयसी. मोक्ष साधनाच्या ज्या ज्या काही साधना मार्ग आहेत त्या सर्व साधना मार्गांमध्ये गरीयसी म्हणजे सर्वोच्च श्रेष्ठ कोणती आहे तर भक्ती हीच आहे. त्यांचेच अनुगामी असणारे थोर ज्ञानी सत्पुरुष मधुसूदन सरस्वती स्वामी महाराज फार मोठे वेदांती होते, न्यायशास्त्राचे अभ्यासक होते. पण एवढे मोठे वेदांती म्हणून त्यांची ख्याती असली, ज्ञानमार्गाचे उपासक म्हणून ख्याती असली, तर त्यांनी काय म्हटले माहिती आहे का, तो जो गोपांगनांशी प्रेम करणारा शठ आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण, सख्य भक्तीतून थोडं भगवंताला टोचून बोललेला आहे, त्याच्यात पण एक माधुर्य आहे. तो गोपांगनांचा जो शठ आहे, त्यांच्यावर प्रेम करणारा जो शठ आहे, त्यांनी मला बलपूर्वक स्वतःचा दास बनवून घेतलेला आहे. म्हणजे काय, एवढे मोठे ज्ञान मार्गातील असणाऱ्यांना भगवंतानी दास्यभक्ती करायला लावलेली आहे, हे त्यांचं सांगणं आहे. योग मार्गातील परमोच्च अवस्था प्राप्त झालेले योगेश्वर, मग ते ज्ञानेश्वर महाराज असोत, गोरखनाथ असोत, योगीराज कल्याण स्वामी महाराज असोत, एवढे मोठे मोठे योगी, हे सर्व महायोगी हे गुरुदास्यासाठी आणि गुरुभक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. अशी किती उदाहरणं द्यावी. सगळ्यांनी भक्तीचं गुणगान केलेलं आहे. यो मे भक्त समे प्रिय, जो माझा भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. अशा नानाविध पद्धतीनं भक्तीचं प्राधान्य सांगता येतं. म्हणून समर्थांचा आग्रह आहे. मारुतीरायांचं उदाहरण आहे की ते सर्व शास्त्रात प्रवीण आहेत, सर्व साधना पद्धतींमध्ये प्रवीण आहेत, तरी सुद्धा जगन्मान्य मारुतीराय कशासाठी आहेत, रामदास हे त्यांचं मूळ नाव आहे मारुतीरायांचं. रामाचा दास म्हणूनच ते आयुष्यभर जगले आणि ते सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत. ते कल्पांतापर्यंत रामभक्ती प्रसृत करत राहणार आहे. म्हणून ही भक्ती संपन्नता सद्गुरूंमध्ये असते. जी आम्ही उदाहरणं दिली, ज्या पद्धतीनं तिचं विश्लेषण झालं, त्या पद्धतीनं ते स्वतःच्या जीवनामध्ये ते परमोच्च अवस्था ग्रहण करतात. आपल्याला सुद्धा ती करायला नको का? म्हणून आपण सद्गुरूंना शरण जाऊया आणि आपल्या जीवनाचा उद्धार करूया, भक्तिवान होऊया, खरेखुरे भक्त होऊया. आणि ती पराभक्ती की ज्या भक्तीमध्ये भक्त आणि भगवंत हा भेद राहत नाही, ती पराभक्ती अनुभवण्याचे अधिकारी बनूया. आणि सद्गुरूंच्या सेवेनं, त्यांच्या शरणागतीनंच ते प्राप्त होणार आहे. म्हणून त्यांची प्रार्थना करूया. आज जे आपण काही श्रवण केलं त्याचं अवश्य चिंतन मनन करावं अशी मी सर्व श्रोत्यांना प्रार्थना करतो. माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.